स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनल मध्ये। तर मैत्रिणींनो, आजपासून आपले व्हिडिओ हे रेग्युलर येणार आहेत। पेपर पॅटर्नच्या गडबडीमुळे आपले व्हिडिओ हे नेहमी येत नव्हते, तर आता मी व्हिडिओ नेहमी टाकणार आहे। तर रोज आपला दुपारी 2 वाजता व्हिडिओ येणार आहे, तर व्हिडिओ नक्की बघा। तर मैत्रिणींनो, मी अशा तऱ्हेने पेपर पॅटर्न बनवलेले आहे की तुम्हाला फक्त ब्लाउज पीसवर ते पेपर पॅटर्न ठेवायचे आहे, ब्लाउज कट करायचा आहे। अगदी परफेक्ट हा ब्लाउज बसतो। खूप साऱ्या मैत्रिणींनी हे पेपर पॅटर्न्स घेतलेले आहे आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। तर तुम्हालाही पेपर पॅटर्न हवे असतील तर तसे तुम्ही मला मेसेज करा। घरपोच तुम्हाला पेपर पॅटर्न मिळतील आणि अगदी कमी किमतीत हे पेपर पॅटर्न्स अवेलेबल आहेत आणि तुम्हाला सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न्स मिळतील। कटोरी असो, प्रिन्सेस कट असो, 3 प्रिन्सेस कट असो, सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न्स मिळतील। ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी नक्की मला मेसेज करा। तर मैत्रिणींनो, आजपासून आपली व्हिडिओ रेग्युलर येणार आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाउज हे शिकवण्यात येणार आहे। तसेच आजपर्यंत जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत त्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। त्या मैत्रिणीला माझे व्हिडिओ बघून ब्लाउज शिवता येत आहे, तसे त्यांचे मेसेजेस आहे ते ऐकून मला खूप छान वाटत आहे। तर मैत्रिणींनो बघा, खूप साऱ्या महिला ह्या ब्लाउज शिवतात पण त्यामध्ये खूप चुकी करतात। तर बघा, खूप साऱ्या मैत्रिणीचे काय होते की पाठीमागचा गळा हा समोरच्या साईडला उतरतो। म्हणजे बघा, ह्या ब्लाउजचा जो गळा आहे तो समोरच्या साईडला असा खेचल्यासारखा होतो आणि हे शोल्डर समोर आल्यासारखे होते। खूप साऱ्या मैत्रिणीचे अशा साईडला ब्लाउज उतरल्यासारखे होते, म्हणजे शोल्डर बाहेरच्या साईडला हाताच्या साईडला खेचल्यासारखे होते, गळा असा उतरतो। तसेच कटोरी व्यवस्थित बसत नाही, क्रॉस पट्टी ही कटोरीवर चढते, खूप सारे प्रॉब्लेम असतील। तसेच बाह्यामध्ये बघा, इथे झोड निर्माण होतो, पाठीमागे झोड निर्माण होतो, त्यामुळे तुमचे ब्लाउज हे बिघडते। तर अशा सर्व प्रॉब्लेमसाठी तुम्ही माझे व्हिडिओ हे रेग्युलर बघा। माझे आधीचे व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा, त्यामध्ये सुद्धा मी व्यवस्थितरित्या ब्लाउज कसे शिवायचे, मुंडा किती घ्यायचा, गळा किती घ्यायचा, गळ्याची रुंदी किती घ्यायची, कटोरी किती घ्यायची, सर्व असे फॉर्म्युला सगळं सांगितलेले आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही कुठेही क्लास करा, तुम्हाला कुठेही अशा बारीक सारीक गोष्टी तुम्हाला सांगण्यात येणार नाही, कारण की ह्या बारीक सारीक गोष्टीच असते, त्यामुळे तुमचा ब्लाउज हा बिघडतो। तुम्हाला सर्व ब्लाउज हा क्लासवर शिकवण्यात येईल, पण ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या तुम्हाला कोणी सांगत नाही, त्यामुळे तुमचा ब्लाउज बिघडतो आणि तुम्हाला असे वाटते की आपल्याला ब्लाउज हे येत नाही। तर त्यामुळेच मी तुम्हाला असे बारीक सारीक टिप्स सांगणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, पाठीमागचा जो गळा आहे तो समोरच्या साईडला असा का उतरतो, घातल्यावर असा समोर का उतरतो, तर त्याचे खूप सारे कारण आहेत। तर एक कारण मी तुम्हाला सांगते। बघा, ही पाठीमागची जी उंची आहे, ही पाठीमागची उंची समजा आता इथे मी मोजते, पाठीमागच्या ब्लाउजची उंची इथे 12.5 इंच आहे आणि तुम्ही समोरच्या ब्लाउजची उंची तुमची कमी झाली, समजा मागची उंची 12.5 इंच आहे तर समोरची उंची सुद्धा 12.5 इंचच यायला हवी। तुम्ही काय करता, मागची उंची आणि समोरची उंची एकसारखी न घेता समोरची उंची ही कमी घेता। समजा ही उंची आता 12.5 इथे माझी आलेली आहे, तुमची जर 12 येत असेल, 12 येत असल्यामुळे ही समोरची उंची कमी होते। मग ही कमी असल्यामुळे याला अर्धा इंच उंची कमी पडत आहे, तर हा काय करतो, मागचा भाग समोर ओढल्यासारखा होतो। कशासाठी, मागची आणि समोरची उंची एक होण्यासाठी। ही जर 11 झाली, मागची 12 असेल, तर 1 इंच ब्लाउज तुमचा असा समोर आल्यासारखा होतो। तुम्ही एक करू शकता, ही मागची जी उंची 12 इंच असेल तर समोरची उंची तुमची 12.25 इंच घेऊ शकता। त्यामुळे काय होईल, समोर ब्लाउज उचलण्याचे चान्सेस हे कमी असतील आणि पाव इंच जे आहे ते थोडे इथे ऍडजस्ट होऊन जाईल। अशा तऱ्हेने तुम्हाला ब्लाउज कट करायचा आहे। उद्यापासून मी तुम्हाला व्यवस्थितरित्या एक एक मुद्द्यानुसार व्हिडिओ टाकणार आहे। तसेच मैत्रिणींनो, हा गळा असा उतरल्यासारखा का होतो, गळ्याची रुंदी ही आपल्या ब्लाउजच्या मापानुसार असते। समजा तुमचे ब्लाउजचे माप हे समजा 28 साईजचे आहे, 28 साईजचे ब्लाउज जर असले तर गळ्याची रुंदी तुम्हाला ही 2.25 इंच घ्यायची असते, तर तुमची होते 2.5 इंच, 2.25 इंच, त्यामुळे तुमचा गळा असा पसरतो।
त्यामुळे मी काय करणार आहे, तुम्हाला एक चार्ट देणार आहे. प्रत्येकाच्या मापानुसार गळ्याची रुंदी ही किती असायला हवी ते सांगणार आहे. त्यामुळे तुमचा ब्लाऊज हा कसाच उतरणार नाही, म्हणजे असा उतरणार नाही, फाकल्यासारखा होणार नाही. तसेच मैत्रिणींनो, जसा तुमचा मागचा गळा उंचीला मोठा असतो तसेच तुम्हाला ही रुंदी घ्यावी लागत असते. तुमच्या ब्लाऊजचा मागचा गळा जास्त मोठा असेल तर ही रुंदी तुम्हाला कमी करायची असते. ती पण कशी करायची आहे हे सुद्धा फॉर्म्युल्यानुसार मी सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, उद्यापासून रेग्युलर आपले व्हिडिओ पाहायला विसरू नका. उद्यापासून एक एक टॉपिकवर आपला व्हिडिओ येणार आहे. आणि ज्यांना कुणाला शिवण क्लास करायचा आहे, म्हणजे फ्री शिवण क्लास करायचा आहे, त्यांनी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस नोटिफिकेशन येईल. तर चला मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.